आर्या आले. ताई, तुमच्या बॅग घ्यायच्या आहेत का? बॅग डिकीत आहेत. बर. अरे थांब, मागू मी उघडतोय बघ. इथं बटन असतं, मागू सर लागल. मोठा मुक्काम दिसतोय. माधवी, युवराज, अगं राहू दे बाळा. या सर, नमस्कार. नमस्कार. वहिनी, प्रवास छान झाला ना? हो, छान झाला. बहिणी किती गोड दिसतेय, दृष्ट नको लागायला कोणाची. युवराज, यांना बोलून आण जा. हो, आलो. मोठी आई, हे सामान कुठे ठेवायचंय? पाहुण्यांच्या खोलीत ठेव. मी दाखवतो. हळू. आणि चहा पाण्याचं बघा. जी बघ. नमस्कार निंबाळकर साहेब. नमस्कार. तुम्ही आम्हाला जर का साहेब म्हणणार असाल तर आम्ही तुम्हाला मालक म्हणू. हो हो, म्हणजे हे छोटे मालक मोठे मालक आले. या प्रतापराव, स्वागत आहे तुमचं. वाह, बरं वाटलं. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बाळा. अरे आयुष्यमान. या आपण आतमध्ये बसूया. हो हो, या या या. चला. कशी आहे? मस्त. किती दिवसांनी भेटतोय आपण. चला आता. हो चला. साधे सुधे व्याही नाहीयेत, दोन्ही घराणी अशी तोला मोलाची आहेत. बळीच हसण्यापेक्षा जरा त्यांच्या जाऊन बसा. घराणी बाज गप्पात जरा सामील व्हा. अगं स्वतःहून कसा जाऊन बसू? दादा कुठे मला बस म्हणालाय. अहो सावत्र महाशय, इज्जतीची अपेक्षा करू नका. स्वतः घुसा. नको ना. हो. तुम्हा दोघांच्या मुली सुंदर आहेत. हो ना, खूपच गोड आहेत हा मुली. म्हणजे ही रेणुका अगदी बोलकी आणि बिनधास्त आहे. गायत्री मात्र जरा शांत दिसतीये. ती तिच्या वडिलांवर गेलीये ना. हो हो. अच्छा, म्हणजे तेवढा चांगला गुण घेतलाय वडिलांचा. तसं म्हणायचं होतं. अरे वा, अगं त्या हे करतायत कौतुक. वैजंती ताई, आता सारंग नंतर रेणुकाचाच नंबर आहे ना? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आमच्याकडे एक चांगलं स्थळ आहे. माझा पुतण्या हरीश लंडनला असतो. आपला बिझनेस त्यांनी खूप मोठा केलाय. तुमची काही हरकत नसेल तर साठलोट करून एकत्रच उरकून टाकू काय?
नाही, हिच्या लग्नाची एवढी घाई नाही आम्हाला. तिने तिच्या मनाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य जगावं आणि तिची इच्छा होईल तेव्हाच लग्न करावं. आलेच मी. मुक्ता दे चहा दे. थँक्यू. मालक रेणुका सोबत किती चांगले. बाकी बायांच्या बाबतीत असं असतं तर किती चांगलं झालं असतं. घ्या प्रतापराव, चहा घ्या. सगळं झालं, पण आमचे होणारे जावई बापू कुठे आहेत? इकडे अजून कोणाची तरी नजर खूप वेळ झाला शोधाशोध करतीये. येईल तो. चला, बायकांनी स्वयंपाकाला लागा आणि तिकडेच मग ते दागिने खरेदीच्या गप्पा सुरू केल्या तरी चालतील. अहो चालतील काय, गाडीतनच चालू झाल्यात गप्पा. बायकांना काय तेवढं मिळालं तरी पुष्कळ होतं. मी नाश्त्याचं बघते. मुक्ता जी तू आवरून घे, मी सारंगला सांग. तिला तिची खोली दाखव. जा बाळ, चला. जा. माधवी चल. वहिनी येता. हो. ताई, हा चला. तू इथे कामाला आहेस का? हा, ओके.